आता आपण झटपट पावभाजी कशी बनवणार आहे ते बघणार आहोत। कुकरमध्ये पहिल्यांदा आपण 3 टेबलस्पून तेल टाकून घेऊया। 1 टेबलस्पून आपण फाईन चॉप केलेले अद्रक आणि लसूण टाकूया। यामध्ये 1 चमचा आपल्याला हळद टाकायचा आहे, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना जिरा पावडर टाकून सॉते करून घेऊया। आता याच्यामध्ये धुवून घेतलेल्या सगळ्या मिक्स भाज्या आपण टाकून घेऊया आणि त्यांना चांगलं परतून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकूया। जास्तीचं पाणी टाकू नका, नाही तर पावभाजी पातळ होईल। 1 ग्लास पाणी टाकून कुकर झाक लावून त्याला आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया। कुकर थंड झाल्यावरती आपण पावभाजी स्मॅशरने सगळ्या भाज्या स्मॅश करून घेऊया। कढई गरम करू, त्याच्यामध्ये बटर घेऊया 1 चमचा, त्याच्यामध्ये एकदम बारीक स्मॅश केलेले कांदे घेऊया आणि ते चांगले परतून घेऊया। यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद, 3 चमचे पावभाजी